आणि तयारीला लागलो. मी आलो या ऑफिसमध्ये बसलो इथेच आणि लोकांना ती बातमी गेल्यानंतर वेगवेगळे समूह येऊन भेटायला लागले. मग आदिवासी, दलित, अगदी मुस्लिमसुद्धा, ओबीसीसुद्धा, मराठा समाजसुद्धा आणि ज्यांना नाशिकची डेव्हलपमेंट पाहिजे आहे ते क्रीडाईसारख्या ज्या सगळ्या संस्था त्या पण सगळ्या आल्या. म्हणजे आम्हाला पक्षपिक्ष जात पाहत नाही, आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे. तुम्ही गेलात तर निश्चितपणे आमचं एक पाऊल जे आहे थांबलेला विकास जो आहे पुढे जाईल, तुम्हाला आमचा पाठिंबा. अनेक ते शास्त्रीबाबा वगैरे आले आणि मग त्याने ते मला आशीर्वाद वगैरे दिला. आता सगळं जमून आलं, जुळून आलं. मला वाटलं नाव जाहीर होईल. आता तिघांनी मला सांगितलं तुम्ही उभंच राहायचं ना, प्रश्न येत नाही ना. पहिल्या आठवड्यात जाहीर करायला पाहिजे, दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात, चौथ्या आठवड्यात. महाराष्ट्राच्या सगळ्या जागा संपत आल्या डिक्लेअर, माझं नावच होत नाही. मग म्हटलं बाबा का मी आता उभंच राहत नाही, एवढी अवहेलना तर नको मला. हा एक अपमानच आहे ना. तुम्ही नाव जाहीर करत नाही, लोक माझ्याकडे येतात, पण मी ते आता त्यांनाच विचारायला पाहिजे. त्यांना थांबायलाच नको होतं. मला आजपर्यंत त्यांनी कारण सांगितलं नाही, पण ते कारण सांगतात की मग शिंदे साहेबांचा आग्रह होता, कारण इथे सिटिंग ते हेमंत गोडसे होते. हे बरोबर आहे, परंतु तिकडे निर्णय झाला होता तुमचा. मग तुम्ही तर आपण तो सांगितलं 8-10 दिवसात, 15 दिवसामध्ये काय तर प्रश्न मिटतच होता. पण तुम्ही सुद्धा जे आहे थांबत गेला. मग तुमच्या मनात काय होतं ते मला नाही माहिती काय. पण मग म्हटलं की मग आपली पण बाजू काय कोणी आता कोण काय बोलतच नाही, सगळे चुकीचूक आहेत सगळे काय. मग म्हटलं बाबा मी आता माघार घेतो, काय करायचं ते करा. त्याचा काय परिणाम झाला, 5-7 लोकांवर, दुसऱ्या कॅन्डिडेटवर परिणाम झाला, काय झालं सगळं काय इतिहास आहे, मी नाही सांगत. ठीक आहे, नका. पुढे राज्यसभेची एक सीट आली. त्याच्या